नमस्कार मंडळी, तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही आपला आजचा थंबनेल तर बघितलंच असेल. दररोजच्या भाज्या आणि मसाल्यांची अशी संगत की जेवण होईल फस्त. रेसिपी ही दररोजची आहे, पण एवढी सोपी आणि सरळ आहे ना की नक्कीच तुम्हाला आवडेल अशी मी आशा करते. सगळ्यात आधी आपण सुरुवातीला सर्व भाज्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर मी 400 ग्राम एवढा बासमती राईस येथे घेतलेला आहे. आपला राईस हा छान भिजायला हवा यासाठी मी स्वच्छ धुवून घेते आणि एक 15 ते 20 मिनिटासाठी थोडा वेळ भिजत ठेवणार आहे. त्यामुळे आपला तांदूळ हा लांबडा आणि सडसडीत होतो. त्यासाठी आपण हे तांदूळ थोडा वेळ अगोदर भिजत घालणार आहोत. तांदूळ भिजत घातल्यानंतर आपल्याला ह्या सर्व भाज्या कापून घ्यायच्या आहेत. तर सगळ्यात पहिले मी येथे 2 ते 3 कांदे घेतलेले आहेत आणि हे कांदे मी चॉपरमध्ये डायरेक्ट चॉप करून घेणार आहे. त्याआधी तुम्ही सांगा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही? जर सबस्क्राईब केलं असेल तर ठीकच आहे, आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. म्हणजे असेच साधे, सोपे, खमंग आणि चविष्ट रेसिपी तुम्हाला नेहमी बघायला भेटतील. तर या ठिकाणी आपला कांदा बारीक चॉप करून झालेला आहे. अशाच प्रकारे आपण टोमॅटोसुद्धा बारीक चॉप करून घेणार आहोत. खरंच ह्या चॉपरमुळे आपली बरीचशी कामं सोपी आणि पटकन होतात. टोमॅटोसुद्धा बारीक चॉप करून झालेले आहे. आता 8 ते 10 पाकळ्या लसणाच्या आणि तसेच अर्धा इंच एवढं आपल्याला आलं घ्यायचं आहे आणि हे सुद्धा बारीक चॉप करून घ्यायचं आहे. तसेच तुम्हाला हा चॉपर ऑनलाईन मागवायचा असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आता आपण घेतलेल्या सर्व भाज्या आपल्याला बारीक अशा करून घ्यायच्या आहेत. एकदम बारीकसुद्धा करायच्या नाही आहेत. मटार मी ऑलरेडी थोडे सोललेच होते. आता आहेत ते सुद्धा आपण मटार थोडे सोलून घेऊया. खरं सांगू ना, आता ही रेसिपी फक्त मी दाखवते, पण अगदी लहानपणापासून मी अशाच प्रकारे पुलावची रेसिपी करते. तर आज आपण या ठिकाणी पुलाव ही रेसिपी करणार आहोत. म्हणजेच तर काय, व्हेज पुलावची रेसिपी आज आपण या ठिकाणी तयार करणार आहोत. आणि सहज आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे. लहानपणापासून म्हणजे तर काय, 11वी ते 12वीपासून ही तयार करत आलेली मी ही रेसिपी आहे. जर पुलाव ही रेसिपी तयार करायची असेल ना, त्यावेळेला मी अगोदरच सर्व भाज्या चिरून ठेवलेल्या असायच्या किंवा साफ करून ठेवलेल्या असायच्या. त्यामुळे पुलाव भात लगेच व्हायचा. आज आपण या ठिकाणी सर्व भाज्या चिरून दाखवणार आहेत, ज्याप्रमाणे मी पहिले कट करत होती त्याप्रमाणे. तर फरसबी मी थोड्याशा क्रॉसमध्ये कापून घेतल्या आहेत, म्हणजे ते दिसायला सुद्धा खूप छान दिसतात. फरसबी कापून झाल्यानंतर या ठिकाणी आपण फ्लावरसुद्धा कापून घेणार आहोत. या ठिकाणी आपल्याला फ्लावर एकदम जाडसुद्धा कापायचा नाही आणि एकदम बारीकसुद्धा कापायचा नाही आहे. तर मीडियम होईल याप्रमाणे आपण फ्लावर कापून घेणार आहोत. तुम्हाला दिसतच असेल, आपण फ्लावरचे पीस मीडियम असे केलेले आहेत. तर या ठिकाणी सर्व फ्लावरसुद्धा कापून झालेलं आहे. यानंतर आपण गाजरसुद्धा बारीक कापून घेणार आहोत. बारीक म्हणजे मीडियमच. त्याआधी सोलरच्या साहाय्याने संपूर्ण गाजर आपण सोलून घेऊया. पुलाव ही अशी रेसिपी आहे ना की बरेच पाहुणे आले तरी आपण पटकन करू शकतो. फक्त काय तर आपल्याला सगळ्या भाज्या ह्या साफ करायच्या असतात आणि पटकनच ही रेसिपी तयार होते. सर्विंगला सुद्धा सोपं पडतं आणि करायला सुद्धा सोपं जातं. जवळपास बघायला गेलं तर भाजीवाल्याकडून मी 600 ग्रॅम एवढी सगळी मिक्स भाजी घेतलेली. त्या भाजीमध्येच सगळी पुलावची भाजी त्याने मिक्स दिलेली. तर या ठिकाणी आपलं एक गाजर कट करून झालेलं आहे, तर दुसरा सुद्धा गाजर आपण अशाच प्रकारे कापून घेऊया. जवळपास आपल्या सगळ्या भाज्या बारीक चिरून झालेल्या आहेत. आता त्यानंतर एक जी भोपळी मिरची आहे ती सुद्धा आपण बारीक म्हणजेच मीडियम अशी कापून घेऊया. पुलाव करताना सर्व भाज्या आपण फोडणीला देताना एकत्रच घालतो. फक्त शिमला मिरचीच अशी आहे की आपण पाटून घालतो, म्हणजे काय, ती लगेचच शिजते. त्यामुळे आपण शिमला मिरची पाटून घालतो. पुलावला लागणारे सर्व साहित्य आपण बारीक असे कापून घेतलेले आहेत आणि अर्धे काही चॉपसुद्धा करून घेतलेले आहेत. भाज्या कापेपर्यंत 20 ते 25 मिनिटं झालेली आहेत आणि या ठिकाणी आपला तांदूळ सुद्धा छान असा भिजला गेला आहे. हातात एक दाणा घेतल्यानंतर लगेचच तुटतोय, म्हणजे आपला तांदूळ प्रॉपर असा भिजला गेला आहे. आता आपण ह्याच तांदळाचा पहिले भात करून घेणार आहोत. या ठिकाणी मी भातातले पाणी न करता डायरेक्ट भात करून घेणार आहे. टोपामध्ये भात ठेवल्यानंतर आपली जी मी बोटं घातलेली आहेत ती अर्धी भिजतील, त्याप्रमाणे आपण येथे पाणी घालणार आहोत. थोडंसं अजून पाणी घालून घेऊया आणि भाताला छान चव येण्यासाठी थोडं मीठ घालून घेतलेलं आहे. तसंच एक पळी एवढं तेल सुद्धा घालून घेतलेलं आहे, म्हणजे काय, त्यामुळे आपला भात सुटसुटीत होईल. या भातामध्ये आपण काही खडे मसाले घालून घेऊ. त्यामध्ये काळी मिरी, लवंग, वेलची, चक्रफूल, दालचिनी, तेजपत्ता हे सर्व आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्या भाताला छान उकळ सुद्धा आलेला आहे. भात आधी तयार केल्यामुळे काय होणार आहे, भात हा लवकर शिजला जाईल आणि तो ताटामध्ये मोकळा केल्यामुळे छान असा सडसडीत तयार होईल. आता आपण वाफेवर भातावर झाकण ठेवून घेऊया आणि बाजूला भाज्यांची फोडण्याची तयारी करून घेऊया.
पुलाव बनवण्यासाठी या ठिकाणी मी नेहमीच्या तेलापेक्षा थोडंसं जास्त तेलाचा वापर केला आहे. जवळजवळ 5 ते 6 पळ्या येथे तेल घातलेलं आहे आणि त्यानंतर 2 चमचे भरून एवढं साजूक तूप घालून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण अर्धा चमचा एवढं हिंग घालून घेऊया आणि हिंग छान उफलल्यानंतर यामध्ये आपण मोठी वेलची, लवंग, काळी मिरी, वेलची, दालचिनी, तेजपत्ता, चक्रफूल हे सगळे खडे मसाले घालून घ्यायचे आहेत. आणि खडे मसाले छान गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये आपण बारीक जो चिरून घेतलेला म्हणजे चॉप करून घेतलेला कांदा आहे तो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे. तर आपण बारीक चॉप करून घेतलेला कांदासुद्धा यामध्ये घालून घेऊया. कांद्याला छान गुलाबीचा रंग येईपर्यंत आपल्याला या तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. तर तो आपण व्यवस्थित असा परतवून घेऊया. तेलामध्ये कांदा बऱ्यापैकी गुलाबीचा रंग झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आपण आलं, लसूण ही जी पेस्ट करून घेतलेली आहे ती यामध्ये घालून घ्यायची आहे. आणि आलं लसणाचा छान फ्लेवर मोडेपर्यंत आपल्याला हे तेलावर व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. या ठिकाणी कांदा, लसूण, आलं ह्याला छान असा गुलाबीचा रंग आला आणि त्याचा फ्लेवरसुद्धा त्यामध्ये मोडलेला आहे. आता यामध्ये आपण हळद घालून घेऊया. जवळपास 1 ते सव्वा चमचा मी येथे हळद घातलेली आहे. आता हळदीचा वास संपूर्णपणे मोडेपर्यंत आपण ही छान अशी परतवून घेऊया. सर्व इन्ग्रेडियंट आपण तेलामध्ये व्यवस्थित परतवले ना की आपला जो जेवणाचा स्वाद आहे ना तो दुपटीने वाढतो. त्यामुळे आपण छान असं परतवून घेऊया. सर्व कांदा, आलं, लसूण छान मिळून आलेले आहे. आता आपण ज्या कापून घेतलेल्या भाज्या आहेत त्या सगळ्या ह्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत, फक्त शिमला मिरची सोडून. फरसबी, गाजर, मटार, फ्लावर ह्या सर्व भाज्या आपण यामध्ये घालून घेतलेल्या आहेत. आता ह्या सर्व भाज्या आपल्याला तेलावर छान अशा परतवून घ्यायच्या आहेत. त्यामुळे आपण पलिताच्या म्हणजे चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित अशा सगळीकडून परतवून घेऊया. भाज्या तेलावर छान अशा परतवून झालेल्या आहेत. आता आपल्याला यावर एक 5 ते 10 मिनिटं झाकण ठेवायचं आहे. एक 10 मिनिटानंतर भाजीला छान वाफ आली आहे. फक्त मध्ये 5 मिनिटं अगोदर मी यावर एक पळी फिरवलेली. आता पुन्हा 5 मिनिटांनी छान अशी वाफ आलेली आहे. संपूर्ण भाजीवर व्यवस्थित अशी पळी फिरवून घेऊया. आणि आता या ठिकाणी आपण बारीक चिरलेला जो टोमॅटो आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि शिमला मिरचीसुद्धा. टोमॅटो थोडासा पाटून घातल्यामुळे भाज्यासुद्धा छान शिजतात. त्यामुळे आपण टोमॅटो या ठिकाणी पाटून घातलेला आहे. पुन्हा सर्व भाजी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. आणि भाजी छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्यावर पुन्हा एक 10 मिनिटं झाकण ठेवायचं आहे. तर आपण 10 मिनिटं यावर झाकण ठेवून घेऊया. आता 10 मिनिटानंतर भाजीला पुन्हा छान अशी वाफ आली आहे आणि टोमॅटो घातल्यामुळे त्याला छान पाणीसुद्धा सुटलेलं आहे. जवळपास बऱ्यापैकी आपल्या भाज्या शिजल्या गेलेल्या आहेत. आता यावर छान अशी पळी फिरून घेऊया आणि यामध्ये काही मसाले घालून घेऊया. सगळ्यात पहिले आपल्या घरी जो लाल तिखट असतं ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत. आणि त्यानंतर पुलाव मसाला यामध्ये मी घालून घेतलेला आहे. चवीपुरतं मीठ घालून घेऊया. ऑलरेडी आपण भातामध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे, त्यामुळे मीठ घालताना जरा जपूनच घालायचं आहे. मसाले घालून झाल्यानंतर सर्व आपण भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया. म्हणजे भाजीला सगळीकडून सगळे मसाले व्यवस्थित असे लागले जातील आणि भाजीसुद्धा छान तयार होईल. मसाल्यांचा वास फोडण्यासाठी एक 5 मिनिटं आपण छान वाफ देऊया आणि 5 मिनिटानंतर येथे आपली छान अशी वाफ आलेली आहे. सगळी भाजी मिक्स करून घेऊया. आणि या ठिकाणी आपला भातसुद्धा छान शिजलेला, तो मी अगोदरच ताटामध्ये छान असा पसरवून ठेवलेला. त्यामुळे भात असा छान असा सडसडीत आणि मोकळा तयार झालेला आहे. आता हा सगळा भात आपल्याला या भाजीमध्ये घालून घ्यायचा आहे. तर आपण हा भात आपल्या या तयार झालेल्या भाजीमध्ये घालून घेऊया. बघितलंत ना, झटपट आणि पटकन तयार होणारी रेसिपी आहे. भाज्या जर अगोदरच चिरलेल्या असतील तर अजिबात या ठिकाणी हा भात करायला वेळ लागत नाही, म्हणजेच पुलाव राईस करायला वेळ लागत नाही. घालून घेतलेला भात आपल्याला व्यवस्थित असा ढवळून घ्यायचा आहे. तर सगळ्या बाजूने आपण व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया, म्हणजे सगळ्या भाज्या या भाताला व्यवस्थित लागल्या जातील. वाव, दिसायलाच किती छान दिसतोय आपला पुलाव राईस. संपूर्ण भात आपण व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया. आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. आता पुन्हा एकदा आपल्याला सगळा भात व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे कोथिंबीरचा फ्लेवर सगळ्या राईसला छान लागला जाईल. आता एक 5 मिनिटं फक्त यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे, म्हणजे आपल्या भाताला छान वाफ येईल आणि आपली आपण डिश सर्व करून घ्यायची आहे. बघितलेत ना, दररोजच्या भाज्यांच्या आणि मसाल्यांची संगत आणि खरंच जेवण होईल फस्त. मस्तपैकी कोशिंबीर बरोबर आपण आपला पुलाव भात सर्व केलेला आहे. तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा. तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह सोबत आपली ही लिंक शेअर करायला अजिबात विसरू नका.
पुन्हा एक नवी रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.